मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जीवा आता पार्थ आणि काव्याला सांगतो की नंदिनीला लग्नातनं वसू आत्याने किडनॅप केलं होतं आणि त्यानंतर रम्याने सांगितलं 24 तासांच्या आतमध्ये माझ्या आईच्या विरोधात पुरावा दे आणि जर हा पुरावा तू देऊ शकली नाहीस तर हे घर तुला सोडावं लागेल। हे ऐकून आता पार्थ आणि काव्याच्या पायाखालची जमीनच सरकते। तेव्हा ते दोघेही एकदम शांत होतात। तेव्हा काव्य म्हणते, म्हणजे वसू आत्याने माझ्या ताईला लग्नातनं किडनॅप केलं होतं। तेव्हा आता काव्याला लगेचच ते प्रसंग आठवू लागतात की कशा प्रकारे आता लग्न मंडपात जेव्हा ताई नव्हती तेव्हा केवढा मोठा गोंधळ झाला आणि ताईच्या जागी त्या सगळ्या लोकांनी माझ्यावर प्रेशर टाकलं आणि मलाच त्या लग्न मंडपात पार्थबरोबर लग्नासाठी उभं राहायला सांगितलं आणि माझ्या अख्ख्या आयुष्याची वाताहत झाली। त्याचबरोबर जीवा आणि माझे असणारे प्रेमाचे संबंध कायमचे संपले गेले। हे सगळं आठवून आता काव्याला एकदम हादरा बसलेला असतो। त्यामुळे ती अगदी चक्रावते आणि तिला असं गरगर फिरू लागतं। ती आता खाली पडणार चक्कर येऊन, तेवढ्यातच पार्थ तिला पटकन पकडतो। तेव्हा काव्या काय झालं असं सगळेजण विचारतात। मग आता जीवा पटकनच मानिनीकडे तिला पिण्यासाठी पाणी देतो। त्यानंतर मानिनी आता म्हणते की शांत हो ग बाळा, शांत हो, असं म्हणून ती काव्याला अगोदर पाणी प्यायला सांगते। त्यावेळी काव्या विचारते, खरंच हे सगळं वसू आत्यांमुळे झालंय का? मग आता ती म्हणू लागते, म्हणजे लग्नात जो काही तमाशा झाला, माझ्या आणि माझ्या ताईच्या कॅरेक्टरवर लग्नामध्ये जे काही शिंतोडे उडवले गेले, तुम्हाला काकांना, माझ्या आईबाबांना जो काही मानसिक त्रास झाला आणि मनस्ताप झाला, हे सगळं वसू आत्यांमुळे झालं। मग आता असं जेव्हा काव्य विचारते ना तेव्हा मानिनी म्हणते, हे बघ अगं, हे जे काही झालंय ना त्या सगळ्यासाठी आपण लगेच वसूताईंना जबाबदार नाही धरू शकत, कारण हे अजून सिद्ध व्हायचंय काव्या। मग आता काव्या रागातच म्हणते, हे सगळं खरं ठरलं ना तर मी अजिबात त्या वसू आत्यांना सोडणार नाहीये। जर त्यांच्यावरचे आरोप खरे ठरले, सिद्ध झाले, तर मी त्यांना माझ्या पद्धतीने धडा शिकवल्याशिवाय गप्प राहणार नाही, असं काव्य आता शपथच घेते। त्यामुळे जीवा आणि पार्थ आणि मानिनी या तिघांनाही जबरदस्त धक्का बसतो। मग आता मानिनी म्हणते, प्लीज शांत हो काव्य बाळा। तेव्हा काव्य म्हणते, अशी कशी शांत होऊ मी काकू? त्यावेळी मानिनी सांगते, हे बघ बाळा, तुझा राग आहे ना तो मला अगदी कळतोय, पण आता सध्या तुझ्या रागावर ना जरा कंट्रोलच ठेव प्लीज काव्या, प्लीज, असं म्हणून मानिनी पुन्हा तिला शांतपणे समजावू लागते। तेव्हा पार्थ आणि जीवा हे दोघेही काव्याकडे पाहतच राहतात। मग त्यावेळी मानिनी म्हणते, हे बघ काव्या बाळा, नंदिनी जर हा पुरावा घेऊन आली ना तर मी अजिबात तुला कोणत्याही गोष्टीसाठी अडवणार नाही, पण तोपर्यंत अजिबातच स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, कारण नंदिनीला अगोदर येऊ तर दे। तेव्हा काव्या आता रडत असते आणि विचारते, ताई, पण ताई गेली आहे कुठे? माझ्या ताईला खूप त्रास झाला असेल ना, ताई ठीक आहे ना काकू? मग आता मानिनी म्हणते, हो बाळा, तुझी ताई ठीक आहे। मग आता रडतच ती म्हणत असते, मला माझ्या ताईची खूप काळजी वाटतीये हो, ती कुठे आहे? पार्थ, तुम्ही ऐका ना, तिला फोन लावा ना प्लीज। तेव्हा ती आता खूपच हायपर झालेली असते। ते पाहून आता जीवा काव्याला म्हणतो, काव्या शांत राहा प्लीज। ए काव्या, अगं शांत राहा, अगं नंदिनी ना पुरावे आणण्यासाठीच गेली आहे, त्यामुळे प्लीज तू पॅनिक होऊ नकोस। तेव्हा काव्या विचारते, खरंच? मग आता सगळेजण म्हणतात हो। तेवढ्यातच आता जीवाला नंदिनीचा फोन येतो आणि तो त्याबद्दल सांगतो की हे बघ नंदिनीचाच फोन आहे। तेव्हा स्पीकरवर फोन टाक, असं पार्थ म्हणतो। त्यावेळी आता काव्या लगेचच जीवाच्या हातातून तो फोन घेते आणि म्हणते, काय ग ताई, कुठे आहेस तू? अगं तू प्लीज लवकरात लवकर घरी ये, कारण मला बोलायचंय तुझ्याशी। अगं लवकर ये ग ताई, प्लीज प्लीज, असं म्हणून आता ती रिक्वेस्ट करते। त्यावरती नंदिनी म्हणते, हो अगं हो, येणार आहे मी लवकर घरी, तू जरा शांत हो काव्या, मी येतीये घरी। पण झाले काय, तू का रडतीयेस सांग बरं, सगळं काही ठीक आहे ना, असं ती पुन्हा विचारते। तेव्हा काव्या म्हणते, ताई मला कळलंय अगं सगळं। ती म्हणते, अगं वसू आत्याबद्दल सगळं समजलंय, मला सांग, तू वसू आत्यांच्या विरोधात पुरावा शोधायला गेलीयेस ना? मला सांग ताई, तुला सापडलाय का ग पुरावा? त्यावेळी नंदिनी म्हणते, हो मला पुरावा सापडलाय आणि हाच पुरावा वसू आत्यांचा खोटेपणा सर्वांसमोर उघड करेल हे मात्र नक्की आहे, असं नंदिनी जेव्हा सांगते ना तेव्हा मात्र इकडे सर्वजण आता एकमेकांकडे अगदी धक्क्यानेच पाहतात, कारण नंदिनी असा कोणता पुरावा आता घेऊन येणार याचाच विचार पार्थ
जीवा त्याचबरोबर काव्या आणि मानिनी हे सगळे करत असतात. मग आता नंदिनी काव्याला जरा शांत करत म्हणते, ऐक काव्या, तोपर्यंत ना मी येईपर्यंत तू घरामध्ये शांत राहा, काहीही गडबड करू नकोस, ओके. तेव्हा काव्या म्हणते, हो ताई चालेल. तर मानिनी आता विचार करते की असा नंदिनीकडे कोणता पुरावा असेल जो वसू ताईंच्या विरोधात असणार आहे. मग आता जीवा काव्याकडून फोन घेतो आणि म्हणतो, नंदिनी तू कुठे आहेस, मी तुला घ्यायला येतो अगं. त्यावेळी नंदिनी म्हणते, त्याची गरज नाही आहे जीवा, मी येऊ शकते एकटी, असं म्हणून ती फोन ठेवते. तर दुसरीकडे वसू आपल्या भावासमोर गारानं गात असते, मला सांग अरे विक्रम, आपल्या घरात आजपर्यंत अशी परिस्थिती कधी आली आहे का? म्हणजे तूच बघ ना आता विक्रम, अरे असं सुतक पडल्यासारखं झालंय. नुसतं घरामध्ये वातावरण शांत शांत आहे. आजपर्यंत एवढे घाणेरडे आरोप माझ्यावर कुणीही कधीही केले नव्हते. अरे अरे पार्थ माझा भाचा आहे रे, आणि नंदिनीबरोबर त्याचं लग्नसुद्धा होणार होतं, आणि त्याच्या बाबतीत मी असं करेल का? मला सांग, पार्थचं लग्न होऊ नये यासाठी मी खूप प्रयत्न केले आणि हे मी मान्य करते, कारण रम्याचं त्याच्यावर जीवापाड प्रेम होतं म्हणून. पण नंतर मला काही गोष्टी समजल्या आणि ते सगळं मी विसरून गेले, फक्त माझ्या भाच्याच्या आनंदासाठी. मग आता ती म्हणते, असं सगळं असतानाही मी आनंदात सहभागी झालेच ना माझ्या भाच्याच्या. एवढंच नाही तर रम्यासुद्धा सहभागी झाली आणि तिने त्या दोघांच्या लग्नामध्ये केकसुद्धा आणला होता, तुला आठवत असेल ना रे. मग आता विक्रमलासुद्धा सगळे ते प्रसंग आठवू लागतात. आणि त्यानंतर कशाप्रकारे वसूने लग्नामध्येच सर्वांची माफी मागितली होती हेही आता आठवत असतं. अरे एवढं सगळं करून देखील माझ्यावर हे असले घाणेरडे आरोप केले जात आहेत, मला नाही सहन होत आता, असं म्हणून ती मोठ्या मोठ्याने रडण्याची नाटकं सुरू करते. तेव्हा विक्रम म्हणतो, वसूताई प्लीज तू ना अगोदर रडणं थांबव, कारण माझा ना तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे, कारण तू असलं काहीही केलं नसणार आणि नक्कीच त्या नंदिनीचाच काहीतरी गैरसमज झालेला असेल, आणि काही नाही ग, तिची चूक जेव्हा तिला समजेल ना तेव्हा ती स्वतःहून तुझ्याकडे माफी मागायला सुद्धा येईल. मग आता तिने माफी मागून काहीतरी उपयोग आहे रे विक्रम, व्हायची ती बदनामी झालीच आहे ना माझी, असं वसू म्हणत असते. पण तुला सांगू विक्रम, आपल्याच घरातील लोक जेव्हा आपल्यावर डाग लावण्याचा प्रयत्न करतात तेव्हा अगदी मेल्याहून मेल्यासारखं होतं रे विक्रम. तेव्हा तू काही बदनाम वगैरे झालेली नाहीये असा काही विचार करू नकोस प्लीज, असं विक्रम पुन्हा पुन्हा तिला समजावू लागतो. तेव्हा वसू म्हणते की हे बघ, तुझ्याकडे बघून मी शांत बसते विक्रम, पण मला एक वचन दे, कधी असं एकटं पडू नाही देणार ना तू मला, आणि मला व रम्याला तुझ्याशिवाय कुणी नाहीये विक्रम, असं एकटं नको पडून देऊ, असं म्हणून आता ती खूप रडू लागते. तेव्हा विक्रम आता आपल्या बहिणीला जवळ घेतो आणि धीर देतो की मी तुला कधीही ताई असं एकटीला पडू देणार नाही. तेव्हा वसू मात्र आता हसत असते, कारण तिचा प्लॅन विक्रमला बरोबर आपल्या जाळ्यात ओढण्याचा हा सक्सेस होतो. त्यानंतर संध्याकाळी आता रम्या हॉलमध्ये येऊन जोराजोरात देवासमोर असणारी घंटी तिथे घेऊन येत वाजवत असते. त्याच वेळी आता रम्या, अगं बस कर ना, किती जोराजोरात वाजवतीये, त्रास होतोय आम्हा सगळ्यांना या आवाजाचा, काय चाललंय तुझं, अगं असं वाजवतात का? त्यावेळी आता सगळेजण तिथे आलेले असतात आणि अक्षरशः कान बंद करून घेतात. तेव्हा रम्या विचारते की काय ग मामी, तुला या आवाजाचा त्रास होतोय ना, पण माझ्या आईवर जे काही आरोप केले गेले आहेत ना त्याचाच सर्वात जास्त मला त्रास होतोय, आणि त्याचं काय मग? मग आता रम्या म्हणते, काव्या ही तुझ्या बहिणीची बॅग, अगं उंबरठा ओलांडून आली होती ना ती या घरामध्ये, पण आज ना तिची या घरातनं उलट पाठवणी आहे, समजलं, आणि आता ना वेळ भरली आहे तुझ्या बहिणीची, असं म्हणून ती काव्याला उगीच डिवचू लागते. मग त्यानंतर रम्या विचारते, अगं 24 तासामध्ये आरोप सिद्ध करणार होती ना तुझी बहीण, पण कुठे आहेत पुरावे आणि कुठे आहे ती नंदिनी? माझ्या आईवर असे खोटे आरोप करून कुठे पळून कुठे गेलीये ती? तेव्हा लगेचच आता काव्या म्हणते, अगं रम्या, आरोप तर तू आणि तुझ्या आईने केले आहेत माझ्या नंदिनी ताईवर, आता येतीये माझी नंदिनी ताई, तेही अगदी पुराव्यासकट, समजलं, असं म्हणून काव्यसुद्धा एका शब्दातच तिची बोलती सुद्धा बंद करते. असं म्हणून तिच्या हातातून ती आता लगेचच घंटी घेते आणि आत्याकडे जात म्हणते, काय अजूनही वेळ गेलेली नाही आहे आत्याबाई? मग आता तिच्या हातात ती देवाची घंटी देत म्हणते की जमलं तर ही घंटी ना तुम्ही देवासमोर ठेवा आणि स्वतःच्या जीवाची भीक मागा, कारण तुमच्यावरचे आरोप सिद्ध झाल्यानंतर तुम्हाला अशी काव्या दिसेल ना जी आजतागायत
तुम्हाला कधीही दिसली नसेल, असं म्हणून काव्या आता चांगलीच वसूची कानउघडणी करते. तर बाकी सर्वांना काव्याचं हे रौद्र रूप पाहून मात्र धक्काच बसतो. मग आता त्याच वेळी रम्या आता म्हणते, काव्या तू शांत बस, तू तर काल नव्हती ना इथे, पण काल खूप टेचात तुझी बहीण म्हणाली होती की येत्या 24 तासांमध्ये पुरावे देईल मी, परंतु 24 तास संपायला फक्त 5 मिनिट बाकी आहे आणि अजूनही ती इथे आलेली नाही आहे. याचा अर्थ तिच्या हातात कोणताही पुरावा नाही आहे, समजलं? तेवढ्यातच नंदिनी आता तेथे येते आणि म्हणते, माझ्याकडे पुरावा आहे. असं म्हणून ती मागे दीपककडे वळून पाहते तर दीपक तेथे आलेला असतो. घरातील सर्वजण आता नंदिनीकडे पाहू लागतात. त्याचवेळी आता दीपकला पाहता सगळ्यांना प्रचंड असा धक्का बसतो. तर वसू रम्या आता एकदमच हादरून जातात. तेव्हा लगेचच आता वसूच्या हातातून ती देवाची घंटा खाली पडते. त्यामुळे सगळेजण वसूकडे पाहतच राहतात. तर मोठ्या ऐटीतच आता तेथे नंदिनी ही दीपकला घेऊन आलेली असते. दीपकला पाहून मात्र आता वसूची बोबडी वळते. आता नंदिनी लगेचच वसूकडे जाते आणि म्हणते, 24 तास संपायला 5 मिनिट बाकी आहेत अजून, कारण मी जो पुरावा घेऊन आले आहे ना तो हा आहे. असं म्हणून ती दीपकला म्हणते की तूच पुरावा आहेस माझा. त्यावेळी सगळेजण आश्चर्याने आता तिच्याकडे पाहू लागतात. तेव्हा आता लगेचच जीवा विचारतो, काय नंदिनी, तू या दीपकला घेऊन आलीस आणि हा आहे का तुझ्याकडचा पुरावा? अगं तुला कळतंय का तू हे काय करतीयेस? तेव्हा आता नंदिनी म्हणते, थांबा जीवा प्लीज, अहो माझ्यावर विश्वास ठेवा जरा, कारण आत्ता इथल्या इथे सगळं काही क्लिअर होईल आणि तोच बोलेल आता सगळं. तेव्हा कोण आहे हा आणि तू कुणाला घेऊन आलीस, असं आता लगेचच वसू नाही होऊन विचारते. मग त्यावेळी आता ती दीपकला साधी ओळखसुद्धा दाखवत नाही. तेव्हा दीपक म्हणतो, वसुंधरा मॅडम, अहो तुम्ही मला ओळखलं नाहीत का? अहो तुमचं वय झालंय की तुमचा विसर पडलाय. अहो मी तोच दीपक आहे, आठवत असेल ना? नंदिनीला किडनॅप करण्याची सुपारी तुम्ही मला दिली होती लग्नामध्ये तिकडे, असं म्हणून तो आता वसूचं पितळ उघड करतो. तेव्हा हे ऐकून मात्र वसूला जबरदस्त असा धक्का बसतो. तर रम्या मात्र आवासूनच उभी राहते, कारण तिलाही समजतं की आईचं कारस्थान इथे उघड आता पडणारच. तर सगळेजण धक्क्याने वसूकडे पाहतात. त्यानंतर लगेचच आता वसू ही विक्रमचा आधार घेते आणि त्याला विचारते, बघ ना, अरे बघ ना तू आता विक्रम, हा काय बोलतोय, कोण आहे हा, मला नाही कळत. त्याच वेळी आता, थांब ग वसूताई, तू थांब जरा, नको हायपर होस, मी हँडल करतो, असं म्हणून तो आता पुढे येतो आणि विचारतो, काय रे तू दीपक ना, मला सांग दीपक, वसू आत्या माझी बहीण तुला का सुपारी देईल असं नंदिनीला किडनॅप करण्याची? तेव्हा आता तो खरं खरं सांगतो, कारण माझं नंदिनीवर एकतर्फी प्रेम होतं आणि हे वसू आत्याला समजलं होतं. म्हणूनच त्यांनी मला एक ऑप्शन दिला की नंदिनीला किडनॅप करायला मी तुला मदत नक्कीच करेल. किडनॅप केल्यानंतर तुझं नंदिनीबरोबर लग्न होईल आणि तिथे नंदिनी नसल्यामुळे लग्नामध्ये खरंच खूप तमाशेसुद्धा होतील. तेव्हा सगळेजण धक्क्याने वसूकडे पाहतात. सगळ्यांना वसूचा राग आलेला असतो, कारण दीपकने तिचं पितळ उघड पाडलेलं असतं. वसू आता म्हणते की अरे मी असं काहीही बोलले नव्हते, अरे खरंच मी खरंच काही बोलले नव्हते असं विक्रम, मी असं का बोलेन, तूच सांग बरं. मग आता वसू म्हणते, मला एक सांग, तूच नंदिनीला किडनॅप केलं होतं लग्नातनं, मी तुला किडनॅप करायला सांगितलं होतं, मग आज तुला एवढा काय पुळका आला की तू तिच्या बाजूने एवढा बोलायला लागला, ते सुद्धा चुरू चुरू. मग आता वसू वेगळाच डाव टाकते आणि म्हणते, विक्रम मानेनी तुम्हाला सांगू, हा तिच्या बाजूने बोलतोय याचा अर्थ काय आहे ना, की हिने त्याला बरोबर असं ब्लॅकमेल केलं असेल, असं आता वसूने म्हणताच मात्र सर्वांना प्रचंड असा धक्का बसतो. आता नंदिनीकडे सगळेजण पाहू लागतात. मग त्यानंतर आता वसू म्हणते, नाहीतर कसलं तरी अमिषसुद्धा दाखवलं असेल हिने त्याला. तेव्हा नंदिनी आता जोरातच ओरडते आणि म्हणते, दुसऱ्यांना असं अमिष दाखवण्याचे, त्यांना असं ब्लॅकमेल करण्याचे विचार फक्त आणि फक्त वसू आत्या तुमच्याच मनात येऊ शकतात, बाकी दुसऱ्या कोणाच्याही मनात नाही, समजलं? असं म्हणून ती वसूची सगळ्यांसमोर अगदी कान उघडणी करू लागते आणि वसूला चांगलाच धडा शिकवते.
वसू किती खोटी आहे हे ती सगळ्यांना सांगत असते. आणि राहिला प्रश्न दीपकने माझ्या बाजूने उभा राहण्याचा, तर माणसं नक्कीच बदलतात आत्या. अहो, वाईट माणसं आहेत ना ती चांगली वागायला लागतात आणि चांगली माणसं आहेत ना ती वाईट वागायला सुद्धा लागतात, असं म्हणून ती वसूचा टोमणा वसूला मारते आणि म्हणते, जशा तुम्ही पण खूप चांगले होतात, परंतु तुम्ही वाईट वागायला लागलात. दीपक वाईट होता, पण तो आज चांगलं वागतोय. कशासाठी? तर सत्यासाठी आणि खऱ्यासाठी. आणि तो माझ्या बाजूने बोलतोय कारण त्याला त्याच्या चुकांची सुद्धा जाणीव झाली. तेव्हा आता वसू म्हणते की प्लीज, अरे बघ ना विक्रम ही काय बोलतीये. पुन्हा एकदा विक्रमचा आधार घेत आता वसू स्वतःला सेफ करणार असते. तिला माहीत असतं आपला भाऊ आपल्या शब्दाच्या पुढे नाही आहे. तेव्हा विक्रम म्हणतो, वसूताई प्लीज, अगं तो मुलगा स्वतःच्या तोंडाने सांगतोय काहीतरी, तू जरा विश्वास ठेव त्याच्यावर. आता तू कर ना हे सगळं की तू केलंय म्हणून. त्याचवेळी आता रम्या म्हणते, मामा तू असं का बोलतोस, आईवर असा अविश्वास का दाखवतोस, मलाच कळत नाही आहे. अरे तसाही हा दीपक त्या नंदिनीच्या अगदी प्रेमात बुडाला होता म्हटल्यानंतर त्याला असं कन्व्हिन्स करणं नंदिनीसाठी अवघड नाही आहे, खूप सोपं गेलं असणार आहे रे ते. असं म्हटल्याबरोबरच सगळ्यांना आता रम्याच्या या बोलण्याचा जरा धक्काच बसतो. तेव्हा रागातच आता जीवा म्हणतो, ए रम्या, अगं जरा गप्प बस ना, काय बोलतीयस काय तू, आणि मोठी माणसं बोलतायत ना त्यामुळे तू जरा गप्पच राहा. मग रम्या म्हणते, अरे का बोलू नको रे जीवा, माझ्या आईच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि मी बोलणारच. तेव्हा लगेचच आता काव्या ही म्हणते, रम्या तुला जे बोलायचं असेल ना ते बोल, पण मी वसू आत्यांना सोडणार नाही आहे, समजलं. असं म्हणून आता ती वसूच्या अंगावर अक्षरशः धावूनच जाते. त्यानंतर अचानक दीपकला एक फोन येतो. त्याच्या खिशातून आता एक चिठ्ठी खाली पडते. तो आता घेणारच असतो, पण रम्याच्या लगेच ती लक्षात येते म्हणून ती आता पुढे जाते आणि लगेचच ती चिठ्ठी त्याच्या हातातून घेऊ लागते. तो म्हणतो काही नाही आहे असं म्हणून तो जरा घाबरलेला असतो. तेव्हा आता ती म्हणते, दाखव म्हटले ना, काही नाही आहे ना, मग दाखव चल. तेव्हा आता सगळ्यांसमोर त्याला नाईलाजाने ती चिठ्ठी रम्याकडे द्यावी लागते. तेव्हा रम्या आता लगेचच ती चिठ्ठी उघडून पाहते आणि म्हणते, अगो काय नंदिनी, तू या दीपकला जामिनावर सोडवून आणलंस, खरंच सोडवून आणलंस. हे ऐकून सर्वांना धक्का बसतो. त्यावरती आता मानिनी विचारते, काय बोलतीयस तू. तेव्हा लगेचच ती बेल ऑर्डर ती दाखवते आणि मानिनीला सुद्धा वाचायला सांगते. तेव्हा मानिनी ती वाचते आणि मग नंदिनीकडे पाहते. या बेल ऑर्डरवर नंदिनीची सही असल्याचं रम्या सर्वांना सांगते. मग आता रम्या सांगते, म्हणजे अच्छा, माझ्या आत्ता लक्षात आलं, नंदिनीने हा दीपक नावाचा पुरावा हा बरोबर प्लॅन करून आणलाय. म्हणजेच दीपकशी साक्ष मिळवण्यासाठी तिने त्याला जामिनावर सोडवलंय आणि माझ्या आईला खोटं ठरवण्यासाठी तिने दीपक बरोबर डील केलंय, बरोबर ना नंदिनी. तेव्हा आता नंदिनी रागातच म्हणते, वाटेल ते बोलू नकोस तू रम्या, समजलं. अगं मी तर असं काहीही केलेलं नाहीये. तेव्हा म्हणजे तू दीपकला जामीन मिळवून दिलेला नाहीयेस का, असा आता विक्रम विचारतो. तेव्हा नंदिनी म्हणते, अहो बाबा मी तर दीपकला जामीन मिळवून दिलाय, पण तो वेगळ्या कारणासाठी. तेव्हा रम्यामध्येच म्हणत असते, पण काय ग काय पण, अगं ज्या दीपकला इथे जीवाने आणि पार्थने शोधून अगदी फोडून काढलंय, पोलिसांच्या ताब्यात दिलंय आणि त्याला जेलमध्ये टाकलं आणि तू त्याला सोडवून आणलं, अर्थात तुझा काहीतरी स्वार्थ असल्याशिवाय तू असं करणार नाहीस, मला हे चांगल्या प्रकारे माहीत आहे, असं रम्या म्हणते. तेव्हा नंदिनी सांगते की असं आहे का, पण माझा यामध्ये ना कोणताही स्वार्थ नाही आहे, समजलं. मग त्यानंतर आता नंदिनी सांगू लागते की मी दीपककडे जेव्हा मदतीसाठी गेले तेव्हा तो मला म्हणाला, जामीन मला मिळवून दे, कारण मला चांगलं आयुष्य जगायचंय. त्याला त्याच्या चुकांची जाणीव झाली. त्याला स्पष्टपणे या गोष्टीसाठी नकार दिला. मी त्याला म्हणाले की मी फार तर तुला जामीन मिळवू देऊ शकते, बाकी काहीच नाही, आणि आमच्यामध्ये कोणतंही डील वगैरे झालेलं नाहीये. आणि बाकीचं काय असेल ना ते तुम्ही त्याला विचारा. तेव्हा आता लगेचच रम्या म्हणते, विचारेल ना, सगळं विचारणारच आहे आम्ही. अगं पण मी नाही तर माझ्या आईचे कमिशनर मित्रच आता सगळं काही या दीपकला विचारतील, कारण साम दाम दंड भेद या सगळ्याचा वापर करून ते बरोबर याची शाळा घेतील. तेव्हा नंदिनी म्हणते, हो बोलवा ना, बोलवा, ज्याला कर नाही त्याला डर कशाला. तेव्हा दीपक आता कमिशनर साहेबांचं नाव काढताच खूप घाबरतो आणि म्हणतो, ए नंदिनी, अगं कशाला हे पोलीस वगैरे कशाला,
त्यावेळी नंदिनी म्हणते, दीपक तू शांत राहा रे, काही होणार नाही. त्यावेळी आता दीपक खरंच खूप घाबरलेला असतो आणि तो म्हणतो, हे बघ नंदिनी, तू जे काही बोलायला सांगितलंय ना ते सगळं बोललो आहे ना मी. असं म्हटल्याबरोबरच आता नंदिनीच घाबरते की दीपकने आता पलटी खाल्ली की काय. पण आता जर पोलीस येणार असेल ना तर मी अजिबातच तुझी साथ देणार नाही असं तो म्हणतो. तेव्हा आता सगळ्यांनाच इकडे सगळेजण आश्चर्याने पाहतात, कारण दीपकने आता नंदिनी विरोधातच साक्ष दिलेली असते आणि तसं तो बोलायला लागलेला असतो. तेव्हा तुझ्या बाजूने बोलणार नाही म्हणजे नक्की काय रे याचा अर्थ, असं वसू विचारते. आता विक्रम, ऐकतोस ना तू काय बोलतीये ही बघ, काय ऐकतोस ना तू. त्यावेळी लगेचच विक्रम म्हणतो, नंदिनी काय ग, काय प्रकार काय आहे हा. तेव्हा नंदिनी म्हणते, बाबा मलाच कळत नाही हा असा अचानक का बोलतोय. अरे दीपक तू काय बोलतोस हे तुला तुझं तरी कळतं का, असं नंदिनी रागातच विचारते. तेव्हा आता रम्या म्हणते, मी विचारते ना तू का बोलतीयस त्याच्याबरोबर. असं म्हणून ती डायरेक्ट दीपक समोर जाते आणि त्याची कॉलर पकडते. म्हणते की काय रे, काय बोलायला सांगितलं होतं तिने तुला आणि तू जे बोलला आहेस, कारण या नंदिनीने असं काय बोलायला सांगितलं होतं तुला, बोल ना. हे बघ खरं खरं सांगा असं म्हणून ती त्याला अगदी प्रेशरमध्ये टाकत असते. आणि आता बोलतोयस की असं म्हणून ती दीपकच्या सणकण कानाखाली मारते. तेव्हा रम्याचं हे रौद्र रूप पाहून आता सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. त्यानंतर दीपक म्हणतो, हो हो सांगतो, मी सगळं काही सांगतो. मग आता लगेचच दीपक म्हणतो, नंदिनीने मला वसुंधरा मॅडमच्या विरोधात खोटी साक्ष द्यायला सांगितली होती आणि मी साक्ष दिली तर नंदिनी माझी जामिनावर सुटका करेल अशी डील तिने केली होती माझ्याबरोबर. असं जेव्हा आता दीपक सांगतो ना तेव्हा मात्र घरातील सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. तर वसू आणि रम्या या दोघींनाही आनंद होतो की दीपक आपल्या बाजूने कसा काय बोलला. आता दीपकने अख्खा डावच फिरवलेला असतो, त्यामुळे आता कुणाला नंदिनीवर विश्वास ठेवावं आणि कुणाला नाही हेच कळत नसतं. तर नंदिनी एकदम हादरूनच जाते. एका क्षणातच सगळा गेम हा पलटी झालेला असतो म्हणून. तर आता सगळेजण नंदिनीकडे पाहू लागतात तर नंदिनी घाबरते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये विक्रम नंदिनीवर आरोप करतो की तू अत्यंत खालच्या थराला गेली आहेस नंदिनी. तर नंदिनी बिचारी रडत असते. मग त्यानंतर नंदिनी हात जोडते, दीपक समोर जाते आणि म्हणते, काय बोलतोस रे तू, मी काही खोटं नाटं सांगून तुला इथे बोलवलेलं नाहीये, मग असं खोटं का बोलतोस तू. तेव्हा तो पुन्हा म्हणतो, अगं तू नाही सांगितलंस का मला वसुंधरा मॅडम विरोधात खोटी साक्ष द्यायला, आता तुलाही माझ्याबद्दल काहीतरी वाटत असेलच ना. तेव्हा नंदिनी आता लगेचच त्याच्या सणकण कानाखाली मारते आणि बस कर असं म्हणते आणि खूप रडत असते. तेव्हा आता जीवाला सुद्धा दीपकचा खूप राग आलेला असतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.